वाक उत्पत्तीसाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते उदान वायू. सो उदान वायू इज रिस्पॉन्सिबल फॉर द वाक उत्पत्ती. उदान वायूचं आपण जसं बघितलं त्याचं स्थान आहे उरस्थान उदानश्य नासा नाभी गलामचरित. याचं स्थान ऑफ उदान वायू उर भाग देन नश्य नासा नाभी हे जे काय आहे ते इट इज अ स्थान. सो फॉर द वाक उत्पत्ती ड्यू टू द उदान वायू ओनली. नेक्स्ट जीवा इज अ अधिष्ठान ऑफ बोधक कफ. जीवावर अधिष्ठान आहे बोधक कफ जे आहे ते जीवाच्या ठिकाणी. रस बोधनात बोधको म्हणजे त्याच्यापासून रसाचं ज्ञान होतं. रस बोधनात बोधको. The बोधक कफ resides in a जीवा और जीवा is a अधिष्ठान of बोधक कफ and it's gives a perception. रसाचा बोध होतो. So रस बोधनात बोधको. रस बोध occurs due to this जीवा. So it is called as a nothing but the रसना. It is again आपण सगळंच बघितलं की प्रत्येक आयुर्वेदामध्ये सगळ्याच ऑर्गनला पंचमहाभौतिक सांगितलंय, पण वन प्रिडॉमिनन्सी एकेका महाभूताची सांगितलंय. इट इज अ पंचभौतिक इन नेचर अँड आप महाभूत आधिक्यता इज देअर मीन्स द प्रिडॉमिनन्सी ऑफ आप महाभूत. Here also the predominance of आप महाभूत. So here introductory part is there. So first write the synonyms. Rasana. So rasana nothing but the rasabodha occurs. So it is called as the rasana. Rasana indre, it is one of the panchayinendriya. So rasana or rasabodha occurs. So it is called as the rasana indriya. Then gojiva. Eka gojivika. According to the charak sharir san. It is one of the Panchanayendra. Go means nothing but the vak or vani. Cause for that vani is jiva is the responsible. So this is called as the go jivika. Then वाक उत्पत्ती ज्याच्यापासून होते तो आहे उदान वायू. तो उदान वायूचं आपल्याला स्थान माहिती आहे उर स्थान उदानश नासा नाभी गलामचरित. सो उदान वायू रिसाइड्स इन नासा नाभी गलामचरित. जे गळ्यामध्ये किंवा तोंडामध्ये माउथ मध्ये हा उदान वायूचं स्थान आहे. सो इट हेल्पफुल फॉर द वाक उत्पत्ती. वाकाची उत्पत्ती होण्यासाठी सो उदान वायू इज अ रिस्पॉन्सिबल. देन जीवा इज अ अधिष्ठान ऑफ बोधक. आपल्या सगळ्यांना माहिती आहे रसबोधनात बोधक. सो बोधक कफ रिसाइड्स इन जीवा. बोधक कफ जो आहे तो जीवामध्ये रिसाइड्स असतो किंवा त्याचं अधिष्ठान आहे. ते काय करतं रसबोधनाचं काम करतं. म्हणजे रसाचं जे बोधन आहे रसाचं जे ज्ञान आहे ते होण्यासाठी बोधक कफ हेल्पफुल आहे. सो इट इज अ पंचभौतिक इन नेचर. हा पंचभौतिक आहे. हा जो ऑर्गन आहे जे काही अवयव आहे हे पंचमहाभौतिक आहे, पण आप महाभूत अधिक्यता इज देअर. याच्यामध्ये आप महाभूताची अधिक्यता आहे. सो प्रिडॉमिनन्सी ऑफ आप महाभूत. देन संख्या. आता सिनॉनिम्स आपण पर्याय बघितलं. देन इंट्रोडक्शन, द परिचय. देन संख्या इज अ वन. इट्स अ ओनली वन इज देअर. देन नेक्स्ट पॉइंट इज अ स्थान आपण बघितलं मुख गुहातल. याचं जे स्थान आहे ते सांगितलं त्यांनी आयुर्वेदामध्ये मुख गुहातल. तर मुख गुहातल म्हणजे फ्लोर ऑफ द माउथ. देन नेक्स्ट स्थान इज अधो हनवास्ती मधो मदह. अधो हनवास्ती मीन्स मॅन्डिबल बोन. ओके. आणि
वातल आणि अधो हनवास्ती मधोमध. देन उत्पत्ती, त्याची उत्पत्ती कशी झाली. आयुर्वेदामध्ये शुश्रूषारील स्थानमध्ये उत्पत्तीचा एक श्लोक सांगितलाय. कफ शोणित मासानाम सारो जीवा प्रजायते. आयुर्वेदाच्या मते शुश्रूषारील स्थानामध्ये सांगितलंय कफ शोणित मासानाम सारो जीवा प्रजायते. According to other, Jiva Utpatti occurs by the combination of कफ म्हणजे कफदोष, शोणित प्रतिबद्ध रक्तधातू आणि मासानाम म्हणजे मांसभाग, मांसधातू याच्या उत्पत्ती झाली. सो जीवा उत्पत्ती occurs by the combination of रक्त, कफ and मांस भाग. According to the modern science, Jiva is a mansal organ or muscular organ. But according to the Ayurveda, they are told Jiva Utpatti occurs by the combination of Rakta, Kapha, Mansa Bhaga. So, Kapha Shonita Masanam Saro Jiva Prajayate. हा सुश्रुतांत श्लोक आहे. एक श्लोक बायट करून ठेवायचा. सो नेक्स्ट इज द फीचर्स, स्वरूप. ह्याचं जीवाचं स्वरूप कसं असतं. आता प्राकृत जीवा कशी असते याचे काही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. प्राकृत जीवा आयाम मीन्स लॉंग इन नेचर. आयाम फर्स्ट पॉइंट आहे प्राकृत जीवा. बराच वेळेस प्राकृत जीवा ही 2 मार्क्स साठी विचारलं जातं. प्राकृत जीवा म्हणजे नॅचरल जीवा कशी असू शकते म्हणजे आयाम मीन्स लॉंग इन नेचर, लांब असतं. देन विस्तारोपन्ना मीन्स ब्रॉड, थोडीशी ब्रॉड असते आणि लांब असते. सो विस्तारोपन्ना. हे जे आयुर्वेदिक वर्ड्स आहेत. श्लेक्ष्ण मीन्स गुळगुळीत, स्मूथ. श्लेक्ष्ण मीन्स गुळगुळीत और स्मूथ. देन तन्वी मीन्स थिन इन नेचर, खूप लांब असावी, थोडीशी ब्रॉड असावी, त्याच्यानंतर ती गुळगुळीत किंवा स्मूथ असावी. देन तन्वी मीन्स थिन असावी आणि रक्तवर्ण, पिंक इन कलर. त्याचा जो वर्ण आहे तो रक्तवर्ण असावा. सो दीज आर द फीचर्स told by the Ayurveda. First is the Ayam, Prakrita Jiva. The first is Ayam. Ayam is long in nature. Vistaropanna is broad in nature. Then Slekshna asavi, गुळगुळीत किंवा स्मूथ असावी. देन तन्वी थोडीशी थिन असावी, म्हणजे खूप जाड पण नसावी आणि ती थिन असावी. आणि रक्तवर्ण मीन इन पिंक इन नेचर और पिंक इन कलर. These are the 5 features of प्राकृत जीवा या पद्धतीची असावी. देन जीवा बंधनम, जीवाचे बंधनच सांगितले आहेत. They are the सप्त बंधनास told by the आयुर्वेदा. जीवाचे जे बंधन आहेत ते 7 प्रकारचे सांगितलेत. नंतर पेशींचं आयुर्वेदामध्ये 10 पेशी सांगितल्यात. फर्स्ट इज 6 इज बाह्य पेशी. पेशी नथिंग बट द कोरिलेट विथ द मसल्स. सो 6 बाह्य पेशी और एक्सटर्निक मसल्स. आणि 4 इज अंत पेशी, इज इंट्रास्निक मसल्स. These are the 10 muscles told in Ayurveda. So 6 बाह्य पेशी and 4th is अंत पेशी. देन अस्थि संबंध आपण बघितला. जीवा बंधन सांगितले 7, पेशी सांगितल्या 10. देन अस्थिचं रिलेशन सांगितलं. कंठिका अस्थि इज कंठिका अस्थि. देन दोष, नेक्स्ट इज दोषांमध्ये सांगितलं प्राण इज प्राणवायू. कुठं असतो रिसाइड्स इन प्राणोर्धो मूर्धा, स्थान आहे त्याचं प्राणोर्धो मूर्धा.
देन उदान वायू. उदान वायूचं पण बघितलं, उर स्थान उदानश्च नासा नाभी कलामचरित. त्याचे जे स्थान आहेत ते उर स्थान, उर भाग, नासा नाभी जे आहे ते स्थान आहेत. देन बोधक कफ. बोधक कफ रसबोधनात बोधक. जसं आपण बघितलं बोधक कफ इज अ अधिष्ठान काय आहे जीवा. सो बोधक कफ रिसाइड्स इन अ जीवा विच इज हेल्पफुल फॉर द रसबोधनात. रसबोधनाचं जे काम करतं ते बोधक कफ मुळे होतं. देन आपण पेशी, अस्थि, दोष, आता धातू. धातूंमध्ये बघितलं आपण रस, रक्त आणि मांस या 3 धातूंचा इथं संबंध झालेला आहे. आता आपण उत्पत्ती श्लोक जसं बघितलं, कप शोणित मासानम सारो जीवा प्रजायते. म्हणजे यामध्ये रक्त, कफ आणि मांस याच्यापासून जीवाची उत्पत्ती झाली. सो हिअर दॅट ओनली सेम धातूज, 3 धातू रस, रक्त आणि मांस याच्यापासून याचा संबंध जीवाशी आहे. देन नेक्स्ट इज अ मर्म. मर्म कोणता आहे तर प्राणायतन. मर्म इज अ प्राणायतन मर्म. नेक्स्ट नाडी संबंध. जीवाचा जो आहे तो कोणत्या नाडीशी संबंध येतो, जीवा तलगा. जर द नाडीज नेम जीवा तलगा. देन कंठास आणि रसग्राहा, म्हणजे कंठाजवळ असून रसाचं जे ग्रहण करते ती नाडी. जीवाच्या तलगा, तल मीन्स तळ, बेस, बेसला जी असणारी ती आहे. देन जीवांकुरा नाडी. जीवांकुरा जे अंकुराज म्हणजे पॅपिलेज, पॅपिलेजला जी प्रेझेंट असते ती जीवांकुराज नाडी. आणि कुर्चाकार, कुर्चाकार नाडी. दिस आर द 4 नाडीज. जीवा तलगा, कंठासनी रसग्राहा आणि जीवा अंकुराज आणि कुर्चाकारज नाडी. दिस आर द नाडी संबंध. देन भाग और पार्ट्स, parts of the tongue. Then jivagra, jivagra means tip of tongue. Then jivamula, mul means root of tongue. And gatra, gatra means body, middle portion is a body. So jivagra means tip of tongue, jivamula means root of tongue, आणि जो काय मिडल पोर्शन आहे त्याला म्हटलेलं आहे गात्र. सो दिस इज अ टंग. I will repeat again jiva. Synonyms. Synonyms, they are told the synonyms here. Rasana is a nothing but the rasabodha occurs, so it is called as the rasana. Then rasanendriya. This is the indriya, one of the panchanandriya. Rasabodhana occurs, so it is called rasanendriya. Then gojiva. Gojiva means nothing but the eka gojivika. The one of the explanation here. In charak sharir sthana, it is one of the panchanandriya. Go means vani or walk. Is a cause for the vani is a jiva. So this is called as a go jiva or jivika. वाक उत्पत्ती, वाकाचं जे उत्पत्ती आहे वाणी उत्पत्ती होण्याचं कारण जे आहे ते उदान वायू. सो उर स्थानाचं जे स्थान आहे आपल्याला माहिती आहे, उर स्थान उदानाचे नासांना बी गलामचरित. सो जीवा इज द अधिष्ठान ऑफ बोधक कफ. जीवाचं जे त्याच्यामध्ये बोधक कफाचं अधिष्ठान असतं. सो रसबोध ऑकर, सो इट इज कॉल्ड एज अ रसना. इट इज अ पंचभौतिक अवयव. जो पंचभौतिक इज प्रेजेंट. सो आप महाभूत अधिक्यता इज देयर. आप महाभूत अधिक्यता मीन्स प्रिडॉमिनन्स ऑफ आप महाभूत. बाकीचे सगळेच महाभूत प्रेझेंट असतात, पण प्रिडॉमिनन्स ऑफ आप महाभूत. पण बघितलं आपल्याला जगा जेव्हा ज्यावेळेस एक्सप्लेन म्हणजे विचारतील त्यावेळेस आपल्याला आयुर्वेदिक एक्सप्लेनेशन लिहायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आपला सिनोनिम्स इन, देन इंट्रोडक्शन और परिचय, देन इज अ संख्या. संख्या इज अ 1 इन नंबर. देन नेक्स्ट पॉइंट आहे स्थान. पॉइंट वाईज जायचंय. स्थान, स्थान मध्ये मुख, गुहा, तल.
मुखगुहातील मीन्स फ्लोर ऑफ माउथ and adhohanvasti modomad. Adhohanvasti means nothing but the mandible bone median to the mandible bone. These are the sthanas of jiva. Then उत्पत्ती, जीवाची उत्पत्ती आपण बघितली. श्लोक आहे, सिंगल लाईन श्लोक. शुश्रूषारी स्थान कफ शोणित मासानम सारो जीवा प्रजायते. Jiva utpatti occurs by the combination of rasa, kapha and the मांस भाग. या तीनच्या कॉम्बिनेशन पासून जीवाची उत्पत्ती झाली. अकॉर्डिंग टू द मॉडर्न सायन्स इट इज अ मस्क्युलर ऑर्गन, मसल्स पासून बनलेला आहे. सो नेक्स्ट इज अ स्वरूप और फीचर्स. म्हणजे प्राकृत जीवा जी असेल तर ती कशी असावी. अप्राकृत आणि प्राकृत जीवा. प्राकृत मीन्स नॅचरल जीवा, अप्राकृत मीन्स ड्यू टू द एनी डिफॉर्मिटीज स्मॉल जीवा और ब्रॉड और थिक जीवा. पण प्राकृत जीवा इज दे आर आस्किंग हियर एक्सप्लेनेशन इज ओनली प्राकृत जीवा. आयाम, आयाम मीन्स लॉंग इन नेचर. आयाम मीन्स नथिंग बट द लॉंग इन नेचर. देन विस्तारोपन्ना. विस्तारोपन्ना मीन्स ब्रॉड, ब्रॉड इन नेचर. खूप ब्रॉड पण नसावी आणि खूप लॉंग पण नसावी. एक लॉंग असावी थोडीशी आणि थोडी ब्रॉड असावी. श्लेष्ण मीन्स गुळगुळीत, गुळगुळीत असावी. देन तन्वी, तन्वी मीन्स थिन असावी. आणि रक्तवर्णी, रक्तवर्ण मीन्स पिंक इन नेचर. त्यानंतर जीवा बंधनच. जीवाला बंधन म्हणजे धरून ठेवण्यासाठी किंवा सपोर्ट जे असतात ते आयुर्वेदामध्ये 7 सांगितले. सप्त सेव बंधनम. देन पेशी, पेशींचा 10 पेशी सांगितल्यात. 6 इज अ बाह्य पेशी आणि 4 इज अ अंतरपेशी. द 10 पेशीज एक्सप्लेन इन आयुर्वेदा. देन अस्थि, अस्थिमध्ये सांगितलंय कंठिका अस्थि, कंठिका अस्थि बोन्स. देन दोषाज, दोषमध्ये प्राणवायू, प्राणवायू प्रेझेंट इन प्राणोर्धक मूर्धा, मूर्धा रिजन. देन उदान वायू उरस्थान उदाश्च नासा नाभी गलामचरित. इथं उदान वायू रिसाइड्स इन नासा नाभी गलामचरित म्हणजे गळ्याच्या भागात इज प्रेझेंट. इट इज हेल्पफुल इन वाक उत्पत्ती. देन बोधक कफ, बोधक कफ रस बोधनात बोधको. सो बोधक कफ इज हेल्पफुल इन फॉर रस बोधन कर्म. देन धातू, धातू आपण बघितलं रस, रक्त आणि मांस. हे जे 3 धातू जे आहे जीवाच्या उत्पत्तीसाठी महत्वाचे आहेत. देन मर्म बघितलं, पण मर्म कोणतं असतं. प्राणायतन मर्म म्हणजे प्रेझेंट इन जीवा. देन नाडी संबंध, नाडी संबंध मध्ये 4 प्रकारचे नाडी आहेत. फर्स्ट इज जीवा तलगा, कंठासनी रसग्राह. जीवा तलगा मीन्स रिसाइड्स इन तलभाग ऑफ जीवा. जे फ्लोर ऑफ माउथ जे आहे, जीवाचा जो बेस आहे, तळभाग आहे तो, त्याच्याशी संबंध आहे. कंठासनी रसग्राह, रसाचं जे ग्रहण करण्यासाठी कंठ भागात जे प्रेझेंट असते ते कंठासनी रसग्राह. जीवा अंकुरास, पॅपिलाचे जे प्रेझेंट असते जिथून बर्ड्स, बर्ड्स प्रेझेंट असतात तिथं जीवा अंकुरास. आणि कुर्चाकारस, कुर्चाकारस नाडी इज अ प्रेझेंट. देन पार्ट सांगितलं आयुर्वेदामध्ये, 3 पार्ट सांगितले जीवाचे. जीवा अग्र, जीवाग्र मीन्स नथिंग बट द टिप ऑफ टंग. जे जिभेचा जो काय टिप पार्ट आहे त्याला म्हणायचं जीवाग्र. देन रूट ऑफ टंग नथिंग बट द जीवा मूल. जीवा मूल मीन्स द रूट ऑफ टंग. आणि गात्र, गात्र मीन्स मिडल पोर्शन ऑफ जीवाग्र आणि जीवामूल. जीवाग्र आणि जीवामूल मधला जो काही पोर्शन आहे त्याला म्हणायचं
the gatra. So this is the according to the Ayurved शास्त्र. आता मॉडर्न सायन्स आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघू. टंग, इट इज अ मस्क्युलर ऑर्गन विच इज सिच्युएटेड इन फ्लोर ऑफ माउथ. एक मस्क्युलर ऑर्गन आहे जसं आपण बघितलं. इट इज अ मस्क्युलर ऑर्गन विच इज सिच्युएटेड इन अ फ्लोर ऑफ माउथ. आणि याचं स्थान जे आयुर्वेदामध्ये सांगितलं ते मुखगुहातल आणि अधो हनवास्ते मीन्स फ्लोर ऑफ माउथ आणि median to the mandible bone. So it is a muscular organ situated in the deep floor of mouth. Function, जिभेचे functions काय काय आहेत? The mastication means chewing, चावणे. जे काय घास चावण्यासाठी जे काही इकडचं तिकडं मिक्स होण्यासाठी जे काही महत्वाचं आहे ती जीवाचं आहे. सो फॉर द मॅस्टिकेशन पर्पज जीवा इज द इम्पॉर्टंट. देन टेस्ट, सगळ्यांनाच माहिती आहे टेस्ट साठी जीवा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर जे असणारे जे पॅपिलेज आहेत ते पॅपिलेज टेस्ट बड असतात. इथे याच्यामध्ये टेस्ट बड असतात ते टेस्ट आपल्याला त्यामुळे समजते. देन स्पीच म्हणजे बोलणं, वाक्य उत्पत्तीसाठी जिभेचं फंक्शन महत्वाचं आहे. देन डेग्लुटेशन मीन्स प्रोसेस ऑफ सॉलोविंग. आपल्याला गिळण्यासाठी डेग्लुटेशन होण्यासाठी टंग इज द इम्पॉर्टंट. सो दीज आर द 4 functions. First is the mastication, then taste, then speech, then deglutition. These are the 4 functions. If any problem is there, it's helpful in a CA, then or palsy of tongue. त्यावेळेस काय होतं, एखाद्या पॅरालिसिस मध्ये एखाद्या पेशंटचं जर पाल्सी झालं वन साइडेड, देन टंग इज नॉट हेल्पफुल इन अ मास्टिकेशन और डेग्लुटेशन. त्यावेळेस त्याला कफिंग चालू होतं. सो टंग टाय इज अ टीप जे आहे ते आतल्या याला अटॅच राहणं. इज नॉट कम्प्लिटली कम्स आउट टू द माउथ. तोंडाच्या बाहेर जीभ न येणे त्याला म्हणायचं टंग टाय. ओके, दिस इज द क्लिनिकल कंडिशन्स. सो 4 function is the important: mastication, taste, speech and the deglutations. Then parts of the jiva जी टंग आहे ती ओरल पार्ट आणि फॅरेंजियल पार्ट 2 पार्ट्स मध्ये डिवाइड आहे. सो ओरल पार्ट आहे तो अँटेरियरली, म्हणजे जो आपल्या फ्रंट साइड फॉरवर्ड साइड जो पहिला पार्ट आहे तो अँटेरियर आहे. इट इज अ 2/3 म्हणजे 2/3 हा इज द लार्जेस्ट पार्ट. Anteriorly 2/3 part of the tongue is a oral part. It lies in mouth. तो जो आहे तो तोंडामध्ये असतो. आपल्या तोंडाचा जो फ्लोर आहे त्याच्यामध्ये असतो. सो टंग इज सिच्युएटेड इन द फ्लोर ऑफ माउथ. That's the anterior 2/3 part is a oral part. In it lies in mouth. Second, the pharyngeal part. Pharyngeal part is the posterior side, म्हणजे बॅक साइडला. अँटेरियरच्या बॅक साइडला जो असतो तो पोस्टेरियर पार्ट और पॅरेंजियल पार्ट. इट इज ओनली 1/3. हा जो आहे फक्त 1/3 एरिया असतो. 1/3 पोर्शन लाइज इन फॅरिंग्स. फॅरिंगच्या तिथं हा रिसाइड्स असतो. सो 2 parts, ओरल पार्ट अँड द पॅरेंजियल पार्ट. ओरल पार्ट नथिंग बट द अँटेरियर जो आपल्याला दिसणारा. आपण ज्यावेळेस जीभ बाहेर घेते, जो जीभ तोंडाच्या बाहेर जो जीभ येतो तो अँटेरियर पार्ट. तिथून 2/3 पार्ट जो आहे तो ओरल पार्ट आहे. त्यानंतरचा बॅक साइडचा जो एकदम फॅरिंगच्या जवळ जो आहे तो 1/3 पार्ट आहे, तो पोस्टेरियर पार्ट, तो फॅरेंजियल पार्ट. सो 2 parts is of tongue, oral part and the pharyngeal parts. The oral part and pharyngeal parts separated by the V-shaped sulcus. हे जे काय आपल्याला टंग आहे त्यातला ओरल पार्ट आणि फॅरेंजियल पार्ट एका सल्कसने सेपरेट होतात. व्ही शेप एक सल्कस असतं, त्यालाच म्हणतो आपण सल्कस टर्मिनॅलिस.
त्यालाच म्हणायचं sulcus terminalis is a V-shaped sulcus present in between the two parts, oral part and the pharyngeal part. So oral part and pharyngeal parts are separated by the V-shaped sulcus called as the sulcus terminalis. This is the two parts. आपण बघितलं म्हणजे मस्क्युलर ऑर्गन सिच्युएटेड इन अ फ्लोर ऑफ माउथ. Functions, 4 functions is important. Mastications mean chewing, taste, then speech, bolna, talking, then deglutations, process of swallowings. Two parts, oral part and the pharyngeal parts. Oral part nothing but the anterior to 1/3 part lies in mouth. Pharyngeal part is posterior part. It is a 1/3 part. It lies in pharynx. So oral and the pharyngeal parts separated by the V-shaped sulcus is called as the sulcus terminalis. Then external features. एक्सटर्नल फीचर्स मध्ये जसं आपण आयुर्वेदामध्ये त्यांनी 3 फीचर्स सांगितलेत और 3 पार्ट सांगितलेत. फर्स्ट इज द जीवाग्र, जीवामूल आणि गात्र. आता जीवाग्र मीन्स टिप ऑफ टंग. तसंच मॉडर्न मध्ये पण टिप, रूट आणि बॉडी. टिप ऑफ द टंग नथिंग बट द जीवा अग्र म्हणजे अग्रभाग ऑफ जीवा. दिस इज द टिप ऑफ टंग. देन रूट, रूट म्हणजे जीवा मूल. जीवा मीन्स मूल भाग और बेस, बेस पोर्शन ऑफ टंग इज अ three and two borders, right lateral border and the left lateral border. There are two surface, upper surface and the inferior surface. So these are the introductory part of the tongue. It is a muscular organ situated in a floor of the mouth. Function, 4 function: mastication, taste, speech and deglutition. These are the 4 functions. 2 parts is there: oral part and the pharyngeal parts. Oral part lies in mouth, nothing but the anterior to 1/3 part. Pharyngeal part lies in the pharynx and it is a posterior 1/3 part. The oral and the pharyngeal parts separated by the V-shaped sulcus. This is called as the sulcus terminalis. Then external features: 3 parts of the tongue told by in modern science. Root, आपण जिथं बघितलं तर रूट, जीवा मूल, टिप ऑफ टंग्स, जीवा अग्रभाग, and body means nothing but the gatras. And 2 borders told here: right lateral border and left lateral border. Then 2 surfaces, upper surface and the inferior surface. So this is the introductory part. आपण आता यातले जे आहे ते roots, teeth, body, then 2 parts is there: oral part and the pharyngeal parts, आणि त्याच्या मसल्स आणि पॅपिलेस. हे जे आहे ते नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला बघू. ठीक आहे.
Thank you. Thank you, everybody.